गोंडगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। गोंडगाव तालुका भडगाव येथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394वी जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। गोंडगाव गावातील गडी चौक मित्र मंडळाने गोंडगावचे सुपुत्र पूजन व श्रीफळ फोडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। या प्रसंगी समाजसेवक गोसेवक आरोग्यदूत विजय साळुंखे, राहुल पाटील, दत्तू मांडोळे, संजय गोविंदा पाटील, नाना पंडित, समाधान साळुंखे, विनायक पाटील, भालचंद्रवाणी गावातील नागरिक उपस्थित होते। यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले। यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल देवरे, माजी सरपंच शिवा आप्पा, रतिलाल पाटील यांच्यासह असंख्य शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव। आपलं जे आराध्य दैवत आहे शिवाजी महाराजांची 394वा शिवजयंती आहे, याविषयी आपण काय सांगणार? 394 जयंतीच्या निमित्तानं मी सर्व गोंडगाववासियांना आणि महाराष्ट्रातील त्याचप्रमाणे भारतातील सर्व तमाम जनतेला मी शिवजयंतीच्या शिवमय हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। 394 जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे, जे आचरण आहे, ते आचरण जर अंमलात आणलं गेलं तर जे समाजामध्ये हेवेदावे किंवा तंटे आहेत ते आपल्याला दिसणार नाही, असं मला वाटतं। आज जी परिस्थिती आहे शिवाजी महाराजांच्या विषयी, बरेच जण त्यांचे विचार अंमलात आणत नाही, फक्त एक त्यांची माहिती किंवा त्यांच्याविषयी बोलतात, किंबहुना की ते एक त्यांचे जे प्रतिमा आहे ही फक्त डोक्यावर धरतात, त्यांचे विचार डोक्यात घेत नाही। याविषयी काय सांगणार? तसं पाहिलं तर खरं शिक्षणाचा उद्देश असा आहे की कॅरेक्टर फॉर्मेशन, तर चारित्र्य संवर्धन होणं गरजेचं आहे। शिक्षणानेच हे होऊ शकतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार इतके उंच आणि हाय लेवलची इतकी त्यांची विचारसरणी इतकी होती की ते सर्व समाजातील सर्व लोकांना 18 पगड जातींना ते बरोबर घेऊन चालायचे। आजचं जर आपण राजकारण पाहिलं किंवा हे पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर राष्ट्रपुरुष असतील, त्यांचा फक्त राजकारणासाठी उपयोग केला जातो आणि त्यांच्या विचाराची जी इम्प्लिमेंटेशन आहे, जे आचरण आहे, ते प्रत्यक्षात आणलं जात नाही। या गोष्टीचा मोठा खेद वाटतोय। आजच्या दिवशी तरुणांनी काय शिकवण घ्यायला पाहिजे? तरुणांनी शिकवण अशी घ्यायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं आचरण होतं, जेवढे विचार होते, तेवढे विचार त्यांनी जर आपल्या समाजासाठी किंवा आपल्या आचरणात जर आणले तर निश्चितच समाजाचा विकास होईल आणि प्रगती होईल, असं मला वाटतंय। ठीक।